अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 16 जुलैपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाने 2022 साली या प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला होता निकाल। कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावले पण ओळखत नाही। नमस्कार। कोण गोगावले मी ओळखत नाही, गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणेंची प्रतिक्रिया। ही आम्ही न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय, हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? चंद्रपुरातील एका पूर संरक्षण भिंतीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। जलसंधारण विभागाच्या कामावरून मुनगंटीवार संतापले। संजय राठोड यांच्या उत्तरावर मुनगंटीवार भडकले। सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणावर विधानसभेत गदारोळ। सर्वपक्षीय आमदारांकडून प्रश्न उपस्थित। खरेदी केंद्र वाढवण्याची एक मुख्य मागणी। विधिमंडळ परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणेंची भेट। दोघांमध्ये गप्पा रंगल्यानं चर्चांना उधाण। महिला शिक्षिकेनंच केला विद्यार्थ्यावर अत्याचार। मुंबईतल्या नामांकित शाळेतला धक्कादायक प्रकार। पोक्सो अंतर्गत शिक्षिकेला अटक। आणि मुंबईतल्या धारावीमध्ये डान्स बारची छमछम बंदी असतानाही कोणाच्या आशीर्वादानं डान्स बार सुरू। स्थानिकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि धारावीमध्ये डान्स बारची दमछाक पाहायला मिळते। तर मुंबईच्या धारावीमध्ये डान्स बारची ही छमछम पाहायला मिळालेली आहे आणि धारावी जी आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी डान्स बारची ही छमछम पाहायला मिळते। डान्स बारवर बंदी असतानाही डान्स बार सुरू असल्याची माहिती आहे। डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंटमधील व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंटवर कोणाचा आशीर्वाद असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मुंबई पोलीस काय करतायत असाही सवाल उपस्थित होतोय। हार्ट ऑफ मुंबई समजली जाणारी धारावी जी मधोमध आहे मुंबईच्या आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने डान्स बारची छमछम सुरू आहे। त्याचा हा व्हिडिओ आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। मात्र यासाठी नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंटमधील ही दृश्य आहेत आणि त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? मुंबई पोलीस काय करतायत असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पण सध्याच्या राज्यात हे डान्स बार चालू आहेत, खुल्लम खुल्ला चालू आहेत आणि तुम्ही जे सांगताय उदाहरण मला तुम्ही जी क्लिप दाखवली त्यावरून असं दिसतंय की असे अनेक ठिकाणी डान्स बार राजरोस चालू आहे। त्यामुळे सरकारचं गृह विभागाचं कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही। पूर्णपणाने सरकारचं फेल्युअर आहे आणि डान्स बार बंदी करणाऱ्या आर पाटलांनी ज्या उद्देशाने महाराष्ट्रात डान्स बार बंदी केली, विशेषतः मुंबई परिसरातले सगळे डान्स बार आणि महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले, ते आज दुर्दैवाने पुन्हा चालू करण्यात आलेले आहेत। याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही। आमची सरकारला विनंती आहे की काही झालं तरी हे सगळे डान्स बार लवकरात लवकर सरकारने बंद करावे। इतके कठोर कायदे करून अनेक वेळा जे वेगवेगळ्या कलमांखाली यांच्यावरती कारवाई करून देखील सर्रास सुरू आहे। वरदहस्ताशिवाय सुरू नाही। वरदहस्त आणि स्थानिक पोलीस स्टेशनची हात मिळवणी केल्याशिवाय या गोष्टी शक्यच नाहीत। त्यामुळं हे पोलिसांचं एक वेगळं उत्पन्न होतं आणि ते बंद करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे अवैध मार्ग आहे, बेकायदेशीर आहे। सरकारने तातडीने त्यांच्यावर ॲक्शन घेऊन त्यांना पोलिसांनाही ज्या पोलीस स्टेशनच्या मध्ये हे डान्स बार चालू आहेत त्या पोलीस स्टेशनवरही कारवाई सरकारने करण्याचं धाडस दाखवावं। ऑर्केस्ट्रा सुरू करावा असं देखील मध्यंतरी सांगण्यात आलं होतं, पण फ्लोरिंगवरती ना की एक जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवरती ना की फ्लोरिंगवरती। पण या व्हिडिओत तर सरळ दिसतंय की ज्या बारगल आहेत त्या थेट मध्ये नियमबाह्यच आहे। तुम्ही जे दाखवलं मला ते पूर्ण नियमबाह्यच आहे।
तर हे होते जयंत पाटील. त्यांनी मागणी केली आहे की ज्या पद्धतीनं हे सगळी क्लिप समोर आली तर जयंत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बातचीत आपण केलेली होती आणि त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं अश्लील नृत्य हे सुरूच आहे आणि त्याला आशीर्वाद मिळत असल्याचं म्हटलेलं आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी अजित मांढरे याविषयी अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल? राज्यामध्ये डान्स बार कायदा लागू असताना सुद्धा अशा पद्धतीनं खुलेआम डान्स बार सुरू असल्याचं दिसतंय, छमछम सुरू असल्याचं दिसतंय. काय अधिक माहिती आहे याविषयी? अजित, ही धारावीतल्या डिस्कवरी बार अँड रेस्टॉरंट मधली ही क्लिप आहे. या क्लिपमध्ये आपण जर पाहिलं तर नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं स्पष्टपणे दिसतंय. नियम जे आहे ते ज्या बारगल असतील म्हणजे ऑर्केस्ट्रासाठी हा सगळा जो नियम घालून दिले होते त्यात त्यांनी एक डिस्टन्स ठेवून, एक अंतर ठेवून हे सगळं जे आहे ते ऑर्केस्ट्रा गाणी वाजवणं वगैरे केलं जाऊ शकतं. पण इथे तर स्पष्टपणे दिसतंय की ती बारगल थेट जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये नाचते आणि कशा रीतीनं हा सगळा राजरोसपणा सुरू आहे. हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जी आता जयंत पाटील यांनी देखील मागणी केलेली आहे की हे कोणाच्या वरदहस्तामुळे सुरू आहे आणि तेही मुंबईत. सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळामध्ये देखील या डान्स बार मालकाला कोणत्या पद्धतीनं भीती नाहीये किंवा पोलिसांची देखील त्याला भीती नाहीये की आपण डान्स बार चालवला आणि कोणी जर याबद्दल काही केलं तर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते. हा प्रश्न किती मोठा गाजू शकतो. आता जयंत पाटील यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सरकारकडे आम्ही मागणी करतो की संबंधित व्यक्तींवरती कारवाई करावी, तोच मुद्दा आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा, एवढी भीती असून सुद्धा हा डान्स बार जो कोणाच्या वरदहस्तामुळे चालत होता. बरोबर आहे. अजित, एक प्रश्न उपस्थित होतोय की याचे मालक नेमके कोण आहेत या डान्स बारचे आणि त्यांचे काही पॉलिटिकल कनेक्शन आहे का? डान्स बारचे मालक जे आहेत त्यांच्याबद्दल स्पष्टता मिळाली नाहीये. पण या डान्स बारबद्दल जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा या डान्स बार मालकाचे अनेक मोठमोठे राजकीय कनेक्शन्स आहेत असं देखील जे आपले सूत्र आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनाही न जुमानता राजरोसपणे या डान्स बार मालकाने हे जे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू केला होता, छमछम सुरू ठेवली होती, ती स्पष्टपणे दिसते. आणि यावरूनच स्पष्ट होतं की जर पोलीस तिथं आहेत, पोलिसांनी सर्व सक्त ताकीद दिलेली आहे, तरी देखील तो पोलिसांचा ऐकत नाही आणि राजरोसपणे छमछम सुरू ठेवतो. याचाच अर्थ या डान्स बार मालकावरती मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि त्या वरदहस्तामुळेच हे सर्व सुरू आहे. हे जेव्हा आम्ही अनेकांना विचारलं तेव्हा त्यातून ते स्पष्ट झालं. म्हणजेच अजित, एकूणच असं म्हणता येईल की पोलिसांनी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला होता, कायद्याची आठवण करून दिली होती, तरी सुद्धा हा मालक त्याला जुमानत नाहीये. याचा अर्थ मालकाचे त्याही पलीकडे म्हणजे पोलिसांपेक्षाही मोठी अशी एखादं कनेक्शन आहे असं म्हणता येईल. ज्यावेळी ही क्लिप समोर आली, या क्लिप संदर्भात धारावी संबंधित जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्या सर्वांशी आम्ही चर्चा केली. सर्वांना काही लोकांना ती क्लिप दाखवली. त्यावेळी त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांचे जे वायरलेस असतात किंवा जे कर्मचारी असतात जे फिरतीवरती गस्त काढत असतात त्यांच्यानुसार एक ठराविक वेळ ठरवून दिलेली आहे, ती पण ऑर्केस्ट्राची वेळ ठरवून दिलेली आहे. आणि सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं तर कालची तारीख आहे, वेळ जी आहे ती उशिराची आहे, म्हणजे वेळेच्या नंतर यांनी सुरू ठेवलं होतं. खरं तर पोलिसांच्या खबरांमार्फत त्यांना माहिती मिळाली पाहिजे होती की अशा रीतीनं राजरोसपणे इथं डान्स बार सुरू आहे, छमछम सुरू आहे. पण पोलिसांचं कुठेतरी स्थानिक पोलिसांचं याच्यामध्ये फेल्युअर दिसतंय. आणि हेच जे आपण म्हटलात ते की जर पोलीस वारंवार तिथे गस्त घालतायत, ताकीद देत आहेत, असं असून सुद्धा जर हा डान्स बार मालक जो आहे तो डान्स बार सुरू ठेवतोय, याचा अर्थ एकतर तो पोलिसांना घाबरत नाही, पोलीस त्याशी सामील आहेत, किंवा त्याच्यावरती मोठा राजकीय वरदहस्त आहे, किंवा याची खूप मोठी ताकद आहे जी हा कायद्याला जुमानत नाही आणि राजरोसपणे डान्स बार चमचम सुरू ठेवतो. बरोबर आहे अजित. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ समोर आलाय. न्यूज 18 लोकमतनं सवाल उपस्थित केले आहेत, विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा सवाल उपस्थित केले. त्यामुळे आता तरी याच्यामध्ये काही कारवाई होणार का ते बघावं लागेल. याविषयीची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.